ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. ज्ञानलक्षणे भाग 14. अहिंसा भाग 10. अहिंसेचे व्याख्यान लांबण्याचं कारण. ओव्या आहेत 313 ते 328. अहिंसा पदाचं स्पष्टीकरण करता करता व्याख्यान खूपच लांबलं. ज्ञानदेव त्यासाठी श्रोत्यांची क्षमा मागत आहेतच, पण त्याचबरोबर आपला हे व्याख्यान लांबवण्याचा हेतू काय आहे तेही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. ऐसे म्हणितले देवे, ते बोले एके सांगावे, परी फाकला हे उपसाहावे तुम्ही मज. ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांच्या जवळ परिहार देतात. असे जे देव म्हणाले ते मी वास्तविक एका शब्दानं सांगावे, परंतु माझ्या सांगण्याचा फार विस्तार झाला, याबद्दल मला आपण क्षमा करावी. म्हणाल हिरवे चारी गुरु, विसरे मागील मोहर धरू, का वारे लगे पाखिरू गगनी भरे. कदाचित आपण असे म्हणाल की हिरव्या चाऱ्यात जनावर सुटले असता ते जसे चाऱ्याच्या लोभाने पुन्हा मागे घराच्या वाटेस लागण्याचे विसरते, अथवा वाऱ्याच्या वेगाने पक्षी जसा आकाशात आपल्या घरट्यापासून दूर दूर उडत जातो, तैसी या प्रेमाची या स्फूर्ती, फावली या रसवृत्ती, वाहाविला मती आकळेना. त्याप्रमाणे आवडीच्या योगाने स्फुरण येऊन वेगवेगळ्या रसांचा स्वाद मिळाल्याने माझी बुद्धी वाहवत गेली, ती आवरत नाही. तरी तैसे नोहे अवधारा, कारण असे विस्तारा, एरवी पद तरी अक्षरा तीहीच एची. विस्तार का केला तर ऐका महाराज, तसे नाही, विस्तार करण्याला कारण आहे, नाहीतर अहिंसा हे पद 3 अक्षरांचंच आहे. अहिंसा म्हणता थोडी, परी ते तेची होय उघडी, जै लोटी जती कोडी मतांची या. अहिंसा म्हणायला थोडी आहे, परंतु जेव्हा कोट्यावधी मतांचा विचार करून त्यांचे खंडन करावे तेव्हाच महाराज ती स्पष्ट होते. येरवी प्राप्ते मतांतरे, थाथंबुनी अंग भरे, बोली जाईल ते न सरे तुम्हा पाशी. एरवी प्राप्त झालेल्या अन्य मतांचे निरसन न करता आमच्या जोराने तुमच्या पुढे जर बोललो तर ते चालणार नाही. रत्नपारखी यांच्या गावी, जाईल गंडकी तरी सोडावी, काश्मीरी न करावी मिडगण जेवी. रत्न पारखणाऱ्या लोकांच्या गावात गंडकी रत्न म्हणून विकली जाईल असे वाटत असेल तर ती गाठोड्यातून सोडून बाहेर काढावी व सरस्वतीची स्तुती कितीही केली तरी पुरी होणार नाही, म्हणून तिची स्तुती करू नये का. काईसा वासू कापुरा, मंद जेथ अवधारा, पिठाचा विकरा तिये साते. ऐका, जेथे ज्या बाजारात कापराला वास मंद आहे असे म्हणतात, त्या बाजारात कापूर म्हणून पिठाची विक्री कशी होईल. म्हणून ये सभे, बोलकेपणाचे निक्षोभे, लाग सरू न लभे बोला प्रभू. म्हणून महाराज, या सभेमध्ये नुसत्या बोलकेपणाच्या आवेशाने बोलण्याला जवळीक मिळणार नाही, म्हणजेच पसंती मिळणार नाही. सामान्य आणि विशेषा सकळे कीजेल देखा, करी कानाचे या मुखाकडे न्याल तुम्ही. सर्वसाधारण अशी अहिंसेची कल्पना व निरनिराळ्या मतांप्रमाणे अहिंसे संबंधी विशेष कल्पना यांचा कालवा करून जर मी बोललो तर ते व्याख्यान आपल्या कानाच्या मुखाकडे नेणार नाही. शंकेचे गदळे, जै शुद्ध प्रमेय मैळे, तै मागुती या पाऊली बळे अवधान येते. शंकारूपी कचऱ्याने जेव्हा स्वच्छ सिद्धांत मळला जातो तेव्हा त्या सिद्धांताकडे येत असलेले तुमचे लक्ष मागल्या पाऊलीच पडेल. का करुनी बाबुळी येची बुंथी, जळे जिये ठाती, तयांची वास पाहाती हंसुकाई. गोंडाळाची खोळ पांघरून जी उदके असतात त्या उदकाची हंस वाट पाहतात का. का अभ्रा पहिलीकडे, जै येत चांदिणे कोडे, तै चकोरे चाचू वडे उचलती ना. किंवा ढगामधून ज्या वेळेला चांदणे येते त्या वेळेला त्या मळकट चंद्रप्रकाशाचा उपभोग घेण्याकरता चकोर पक्षी कौतुकाने देखील आपली चोच सरसावत नाहीत. तैसे तुम्ही वास न पाहाल, ग्रंथू नेघावरी कोपाल, जरी निर्विवाद न व्हाईल निरूपण. त्याप्रमाणे जर माझे निरूपण निर्विवाद
होणार नाही, म्हणजे शंका रहित होणार नाही, तर तुम्ही माझ्या ग्रंथाविषयी उत्सुक असणार नाही व ग्रंथाचा स्वीकार करणार नाही. इतकेच नव्हे तर शिवाय आणखी तुम्ही रागवाल. न बुझाविता मते, न फिटे आक्षेपाचे लागते, ते व्याख्यान जी तुमते, जोडून नेदी. निरनिराळ्या मतांचे निराकरण न करता जर अहिंसेचे व्याख्यान केले तर त्या व्याख्यानात आक्षेपांचा संबंध दूर होणार नाही. त्यामध्ये शंकेच्या पुष्कळ जागा राहतील व महाराज तसले व्याख्यान मला तुमची प्राप्ती होऊ देणार नाही. आणि माझे तव आघवे ग्रथन येण्याची भावे, जे तुम्ही संती होवावे सन्मुख सदा. आणि माझे ग्रंथ रचने याच हेतूने आहे की तुम्ही संतांनी नेहमी प्रसन्न असावे. अहिंसा पदाचं स्पष्टीकरण करत असताना व्याख्यान खूप लांबलं याची ज्ञानदेवांना जाणीव आहे. त्याबद्दल ते श्रोत्यांची क्षमाही मागतात. कदाचित श्रोत्यांना असं वाटत असावं की हिरव्या रानात गाय चरू लागली की ती पुन्हा मागं घराकडे यायचंच विसरते, किंवा पक्षी आकाशात उडत निघाला की पुन्हा घरट्यात यायचे विसरावा. तशी स्थिती ज्ञानदेवांची झाली आहे की काय? व्याख्यानाच्या ओघात मूळ गीतेतील पदांचे आपल्याला व्याख्यान करायचं आहे याची त्यांना आठवण नाही की काय? असं कदाचित श्रोत्यांना वाटण्याची शक्यता आहे. कारण ज्ञानदेवांना सुद्धा आवडीचा विषय मिळाला की काळ वेळेचं भान राहत नाही याची श्रोत्यांना जाणीव होती. परंतु ज्ञानदेव श्रोत्यांची क्षमा मागून आपण हे व्याख्यान हेतू पुरस्सर लांबवलं आहे असं सांगत आहेत. वास्तविक अहिंसा या शब्दात न कळण्यासारखा असा तत्वज्ञानाचा कोणताही गहन प्रश्न नाही. हिंसा नाही ती अहिंसा. मग हे पद इतकं कळायला सोपं असताना त्यावर इतकं विस्तृत व्याख्यान करण्याची काय आवश्यकता आहे? ज्ञानदेव सांगतात की कोणताही विषय स्पष्ट करायचा असेल तर त्यावरील विविध मतांचा परामर्श घ्यावा लागतो. त्यावर विचार करून त्यातील चुकीच्या भागाचं खंडन करावं लागतं आणि नंतर स्वमताची स्थापना करावी लागते. कारण ही सभा आहे ती विद्वानांची आहे, तेव्हा येथे काहीही थातुरमातुर बोलून उपयोग होणार नाही. जेथे रत्नांची पारख होते तेथे गंडकीचा दगड रत्न म्हणून विकता येईल का? तसं येथील सभेत सगळे रत्नपारख्यांसारखे ज्ञानी आहेत. किंवा जेथे कापराला सुद्धा मंदवास आहे असं म्हणणारे लोक आहेत तिथं कापूर म्हणून पिठाच्या वड्या विकता येतील का? तसेच या सभेमध्ये सगळे विद्वान लोक तीव्र बुद्धिमत्तेचे आहेत. त्यांच्या समाजात मान्यता पावेल असंच व्याख्यान करायला हवं. आणि तसं व्याख्यान जर केलं नाही तर त्या व्याख्यानाकडे श्रोत्यांचे लक्ष जाणार नाही. तेव्हा ज्यावेळी सिद्धांताबाबत शंका निर्माण होतात त्यावेळी त्या शंकांचं निरसन करणं आवश्यक ठरतं. तरच शुद्ध सिद्धांत श्रोत्यांना कळून येईल. त्यासाठी ज्ञानदेव काही दृष्टांत प्रस्तुत करतात. पाण्यावर शेवाळ आलेलं असेल तर हंस त्या पाण्यात रमत नाहीत. त्यांना जसे शुद्ध स्वच्छ पाणी हवं असतं त्याचप्रमाणे या श्रोतृ समाजाला सुद्धा निर्दोष व्याख्यान हवं असतं. किंवा चंद्राच्या आड ढग आले असतील तर त्यातील चंद्रामृत पृथ्वीवर पाझरणार नाही. मग चकोर पक्षी आपली चोच कशी उघडेल? तसेच हा श्रोतृ समाज शुद्ध व्याख्यान ऐकण्यासाठी उत्सुक असताना नाना आक्षेपांचे खंडन करून मग शुद्ध सिद्धांत प्रस्तुत करावा लागतो. आणि तसं केलं नाही तर श्रोते रागावतील. म्हणून त्यांनी मीमांसकांची अहिंसा आणि आयुर्वेदीय अहिंसा कशी हास्यास्पद ठरते ते स्पष्ट केलं. आणि त्यामुळेच हे व्याख्यान लांबलेलं आहे असा परिहार ज्ञानदेवांनी दिला आहे. पुढे ज्ञानदेवांनी श्रोतृ समाजाची स्तुती केलेली आहे. तो भाग आपण उद्या पाहू.